पण मन हा जो काही मेन मूळ आहे ना ह्या सगळ्याचं, त्याच्याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं म्हणण्यापेक्षा त्याचे घाव भरायला आपल्याकडे कुठले उपाय नाही. आणि हिलिंग आपल्याला त्याच्यात मदत करतं. अर्थातच मन हे मूळ असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, व्यक्तिमत्वावर होतो, आयुष्यावर होतो. आम्ही इतकी वर्ष झालं करतोय, आमच्या बाबतीत असं काही घडलं नाही. मग तुम्ही सांगताय त्याच्यावरती कसं काय विश्वास ठेवायचा? शारीरिक ट्रीटमेंट घेताना सुद्धा आपल्याला मानसिक ताकद लागते. आणि हे पण मी सांगते की प्रत्येक माणूस, आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या या चुकांचा किंवा या गोष्टींचा विचार करत असतोच. एखाद्याचा आर्थिक चणचण आहे, एखाद्याला कन्फ्युजन आहे प्रचंड, एखाद्याचं शारीरिक काहीतरी व्याधी आहे असे, किंवा मनाच्या बाबतीत काही जण खूप डिप्रेस होतात, गोंधळून जातात, निर्णय घेता येत नाही. तर हे सगळं त्याला जेव्हा जाणवतं तेव्हाच तो माझ्याकडे येतो. ह्या ज्या भावनिक रिॲक्शन तुझ्या मनामध्ये निर्माण झाल्या त्या कुठेही नष्ट होत नाहीत. ती एनर्जी आहे, भावनिक ऊर्जा असं नाव आहे त्याला. त्यामुळे ती कुठेतरी साठली जाते. मग ती कुठे साठते तर तुझ्या मनाच्या खोलवर असतेच ती, प्लस तुझ्या शरीरामध्ये तुझी सेल मेमरी असते, त्याच्यामध्ये ती साठली जाते. मनातल्या ज्या जखमा झालेल्या आहेत एक्झॅक्टली त्या जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत आपण पुढे भविष्यात काहीतरी चांगलं नाही करू शकत नाही. ओके. आपल्या सगळ्यांना मिस्टर श्रीमंतचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा. ओके. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे ना तो थोडासा स्पेशल आहे, कारण आतापर्यंत आपण जे काही पॉडकास्ट केलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा टॉपिक आहे आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये थोडासा ॲडव्हान्स टॉपिक आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता तेवढे मॅच्युअर झालेले आहात की तुमच्यासाठी थोडासा डिटेलमध्ये कॉन्टेंट आपण आणायला हवा, म्हणून खास तुमच्यासाठी आपण आजचा हा स्पेशल एपिसोड रेकॉर्ड करतो आहे. तर आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या सुद्धा स्पेशल आहेत. तर त्या मॅम मुंबईवरून स्पेशल या पॉडकास्टसाठी इथपर्यंत आलेल्या आहेत. त्यांचं नाव आहेत वृषाली लेले मॅम. तर मी आता टाईम वेस्ट करत नाही, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. तर मॅम, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. येस, धन्यवाद. मला आधी तुमचं नावच खूप आवडलेलं आहे, श्रीमंत व्हा. आणि माझं जे काय आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती जे मी आज मांडणार आहे ते कुठेतरी ह्या श्रीमंतीशी कनेक्टेड आहे असं मला वाटलं. येस. आणि आपल्या ऑडियन्सलाही याच्यातून खूप मजा येईल, कारण आपल्या दोघांचेही कॉन्सेप्ट बऱ्यापैकी सिमिलर आहे. येस येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही काय करतात नेमकं. हां, माझं नाव वृषाली लेले आणि मी गेले 11 वर्ष हिलिंग आणि मेडिटेशन सेंटर चालवते. ओके. मी BMCमध्ये जॉब करत होते आणि माझ्या आयुष्यामध्ये 2013मध्ये हिलिंग आलं. हां, आणि त्यामुळे मला असं वाटलं तेव्हा जो मी स्वतःवरती अनुभव घेतला त्याचा, तेव्हा मला असं वाटलं की ह्याचा ना प्रसार झाला पाहिजे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बरोबर. कारण आपण शरीराकरता बरंच काही करतो, काळजी घेतो वगैरे, पण मन हा जो काही मेन मूळ आहे ना ह्या सगळ्याचं, त्याच्याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं म्हणण्यापेक्षा त्याचे घाव भरायला आपल्याकडे कुठले उपाय नाही. आणि हिलिंग आपल्याला त्याच्यात मदत करतं. म्हणून मध्ये मी माझे गुरु आहेत गोंदवलेकर महाराज, ज्यांच्याशी मी जवळजवळ 92 सालापासून मी त्यांना गुरु मानते आणि त्यांच्या गायडन्सनुसार मी प्रत्येक गोष्ट आयुष्यात करत आले आहे. ओके. तर त्यांच्याकडून मला आलं की तू नोकरी सोडून पूर्ण वेळ आता हे कर. त्यावेळेला मी नोकरी सोडून 2014मध्ये निर्मल विसावा या माझ्या हिलिंग सेंटरची स्थापना केली. ओके. हां, निर्मल विसावा हे नाव देण्यामागे सुद्धा एक हे आहे. माझ्या आईचं नाव आहे निर्मला, तर ती 2012मध्ये गेली आणि मग त्याच्यामुळे जो काही मला एकदम धक्का बसला म्हणण्याविषयी एक अशी जी पोकळी निर्माण झाली ना आयुष्यात, त्यावेळेला मला माझी पावलं या हिलिंग या ह्याच्याकडे वळली, वाटेकडे. आणि म्हणून मला गुरुआज्ञाच अशी आली की आईच्या नावाने सुरू करायचं आहे. तिचं नाव निर्मला होतं म्हणून त्याच्यातलं निर्मला. आणि तिचं व्यक्तिमत्व अतिशय असं प्रेमळ आणि खूप छान होतं आणि खूप लोक आमच्याकडे यायची जायची. त्यामुळे माझ्या काकूने सांगितलं त्याच्यामध्ये ना नुसतं निर्मल ठेवण्यापेक्षा विसावा शब्द ॲड कर, तुमच्याकडे आलं की आम्हाला विसावल्यासारखं वाटतं. मग मी निर्मल विसावा असं त्या सेंटरला नाव दिलं. आणि आईचा वाढदिवस असतो 23 जानेवारीला. ओके. त्या दिवशी 23 जानेवारी 2014ला मी ही सुरुवात केली. सुरुवात केली म्हणजे काय, असं एक 4-5 ओळखीची लोकं बोलवली होती आणि केली सुरुवात. पण नक्की त्याच्यातनं काय करायचं, काय
ह्याची मला अजिबात क्लॅरिटी नव्हती. पण जवळजवळ 92 सालापासून जेव्हापासून मी गोंदवलेकर महाराजांशी कनेक्ट झाले किंवा त्यांना गुरु मानलं, तेव्हापासून ना मला नकळतपणे एक सवय झाली होती की मला त्यांच्याकडनं गायडन्स यायचा आणि तो मी फॉलो करायचा. मी त्याच्यावर कधीही विचार केला नाही किंवा असं का, असं मी त्यांना कधीच विचारलं नाही. तर मग जसं त्यांनी सांगितलं की तू सेंटर सुरू कर, मी ते त्या नावाने सेंटर सुरू केलं. आणि म्हटलं मला खात्री होती की मला त्याचा पुढे काहीतरी गायडन्स येणार आहे. आणि मग मी हिलिंग शिकत गेले, मला त्याचं स्वतःवरती काम करत गेले. आणि मग अर्थातच एक थोडीशी माझी बॅकग्राऊंड सांगते ह्याच्यामध्ये की मी आईवडिलांची एकुलती एक मुलगी आणि लग्नानंतर 14 वर्षांनी झाले होते. तर माझे आईवडील त्यामुळे मी जेव्हा 15 वगैरे वर्षाचे होते तेव्हा बऱ्यापैकी म्हातारे होते. त्यांची आजारपणं असायची, वडील पण माझे बरेच आजारी होते, आई आजारी. आणि त्याच वेळेला लग्नानंतर मग माझे मिस्टर कायम बाहेर असायचे नोकरीच्या निमित्ताने. मग मी, सासूबाई आणि माझी लहान मुलगी असं. तर मला ना कायम हे 2 तारेवरची कसरत करणं म्हणजे होत होती, ती मॅनेज होत होती आणि ती सवय झाली होती मनाला. आणि वडील 2001मध्ये गेले. आई तेव्हा 79 वर्षाची होती आणि तेव्हा तिचा मृत्यू झालेला आहे. पण त्या वयातसुद्धा हे सगळं मला झेपेना. कारण कसं झालं, इतके दिवस मला सवय होती दोन्ही घरांचं सगळं करायचं. अगदी भाजी आणली तरी 2 घरात, सगळ्या 2-2. एक घर टोटली बंद झालं ना, हे मला ॲक्सेप्टच होईना. पण ऑलरेडी मला बाकी काय समाजात काहीतरी करत राहण्याची आवड होती. त्यामुळे मी बरेच बरेच प्रकार ट्राय केले. कुठे विद्यार्थ्यांना मन रमवण्यासाठी, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी. पण मला ते आतून अशी काही शांतता वाटली नाही. मग मी तेव्हाच ना माझ्या आयुष्यात बरोबर हिलिंग आलं. मग मी जेव्हा ते हिलिंग स्वतःवर करायला लागले आणि तेव्हा मला जाणवलं की हा जो काही सगळा ताण आपण आत्तापर्यंत जो झेललो तो कुठेतरी कमी होतो आहे. मला थोडं रिलॅक्स वाटतं आहे, मला थोडं आतून शांत वाटतं आहे. मग जसं जसं मला उपयोग होत गेला ना, मला असं वाटलं अरे नाही, ह्याचा ना प्रसार झाला पाहिजे. मग सुदैवाने इतके ओळखीची लोकं होती किंवा ऑफिसमध्ये पण माझे सगळे सहकारी होते, त्यांना माझ्यावर विश्वास होता. मग त्यांना काही प्रॉब्लेम झालं, कोणाला काही झालं की मी लगेच त्यांना हिलिंग पाठवणं किंवा असं, म्हणजे लंच टाईममध्ये म्हणा किंवा आफ्टर ऑफिस आवर्स आम्ही ते माझ्या घरी येऊन मी त्यांना हिलिंग द्यायचे. असं मी ते सुरू केलं. मग मित्र मैत्रिणी अशा सगळ्यांना मी सांगत गेले. मग लोक येत गेली, त्यांना त्याचा उपयोग होत गेला. आणि मग मला कळलं की अच्छा हे करायचं आहे मला हिलिंग सेंटरमधून, की मला ह्याचा प्रसार करायचा, म्हणजे आपोआप मार्ग सापडत गेला. ते जसं मी म्हटलं तसं की गुरुने सगळं ठरवलेलं असतं, आपल्याला ते फक्त चालायचं असतं त्या पाथवरून. बरोबर. मग मी त्याच्यात आणखीन शिकत गेले असं. ओके. पण मग आपण म्हणतो की गुरु तुमच्या आयुष्यात कसे आले, तो काय प्रसंग होता नेमका? गुरु म्हणजे ॲक्च्युली मी BMCमध्ये सर्व्हिस करत होते. मालाड वेस्टला लिबर्टी गार्डनला माझं ऑफिस होतं आणि मी राहायचे मालाड ईस्टला. तर तिकडनं मी चालत जायचे. आणि माझ्या एका मैत्रिणीने मला मालाड वेस्टच्या मठामध्ये एक दिवस नेलं, गोंदवलेकर महाराजांचं. त्यांचा फोटो बघितला आणि असं वाटलं अरे ह्या माणसाला तर मी किती वर्ष आले ओळखते, मी आज पहिल्यांदा आले असं नाही आहे. मग जसं जसं नंतर काही, जसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी ताण असतो, स्ट्रगल असतो, तसं मग मी कायम म्हणजे कोणाबरोबर शेअर करायचं असतो. आणि असं वाटतं की असं पाहिजे ना आपल्याला की ते आपल्याला हसणार नाही किंवा ते आपल्याला छान गाईड करतील. मग मला ना हळूहळू सवय लागली मठात जायचं, महाराजांशी बोलायचं. प्रत्येक वेळेला काही मी मठात नसेन जेव्हा एखादा प्रसंग येईल, मग मला अदरवाईज पण त्यांच्याशी मनाने कनेक्ट होण्याची सवय लागली. मग मला ना तसा गायडन्स येत गेला आणि मी विश्वास ठेवला त्याच्यावर आणि मी तसं ऐकत गेले त्यांचं. आणि मला कळलं की अरे हो, जरी हा प्रसंग खूप कठीण आहे काय आहे, तरी हा मार्ग आहे मला बाहेर पडायला. अशी ती एक विश्वास म्हणजे माझा वाढत गेला त्याच्यातनं. आणि मग मला सवय झाली की कोणाला विचारायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, त्यांना सांगायचं सगळं. तेच आपले सखा, मित्र, आई, बाप सगळेच आहेत आता. आणि मग खरोखर मी जेव्हा असे 100% विश्वास ठेवायला लागले, तेव्हा मला त्यांच्याकडनं आलेला गायडन्स प्रत्येक वेळेला मी तो स्वीकारत गेले, त्यांची आज्ञा म्हणून. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हिलिंग स्वतःवरती स्वतःच्या आयुष्यात आणली आणि त्याच्यानंतर हिलिंग तुम्ही बाकीच्यांना द्यायला केली. पण जो एक माणूस आहे की जो नॉर्मल माणूस आहे आणि जो पहिल्यांदा आपला पॉडकास्ट बघतोय आणि त्याला कळत नाही की अरे हिलिंग
हे काय असतं? एक्झॅक्टली त्यांना काय सांगाल तुम्ही, कसं समजून सांगाल? हिलिंग असं तुम्ही जर डिक्शनरी मिनिंग बघायला गेलात ना तर त्याचा अर्थ आहे घाव भरणे. ओके, बरोबर. आपण म्हणतो नाही का आपल्या स्वतःच्या शरीराची स्वतःची एक हिलिंग सिस्टीम आहे असं आपण नेहमी म्हणतो. बरोबर. कारण शरीर स्वतःला बरं करत असतं. बरोबर. पण मनाच्या बाबतीत काय, तुम्ही प्रत्येकजण लाईफमध्ये काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी स्ट्रगल फेस करतोच. मग त्याचे मनावर तुमच्या घाव होतातच. बरोबर. किंवा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या भूतकाळ, जरी तुम्ही त्या प्रसंगातनं बाहेर पडला तर तो भूतकाळ तुमचा पिच्छा सोडत नाही. त्या भावना, ते अनुभव तुम्हाला अजूनही मन कापरं करतात किंवा भीती वाटते किंवा हे सगळे तुम्ही अनुभवता. आणि मग अर्थातच मन हे मूळ असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, व्यक्तिमत्वावर होतो, आयुष्यावर होतो. बरोबर. पण मनावर काम करण्याकरता म्हणून आपल्याकडे कुठलंही औषध नाही. मग ते हिलिंग हा जो काही प्रकार आहे तो ह्याच्यावरती काम करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ऊर्जा हे माध्यम आहे. जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर ॲलोपॅथीकडे गेलात तर तो तुम्हाला अशा त्या कॅप्सूल किंवा गोळ्या देईल, आयुर्वेदिकडे गेलात तर काढे देईल, हे देईल. तसं तुम्ही जेव्हा हिलिंगचे उपचार पद्धती घेता तेव्हा तुमच्याकडे ऊर्जा पाठवणं, ऊर्जा, एनर्जी ती तुमच्याकडे पाठवली जाते किंवा तुम्ही ती रिसीव्ह करता आणि म्हणून तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडता. जसं मन हे आपल्याला दिसत नाही तसं ऊर्जा आपल्याला दिसत नाही, पण ऊर्जा आपण पाठवू पण शकतो, माणूस रिसीव्ह पण करू शकतो आणि त्याच बेसिसवर हिलिंग ही सिस्टीम काम करते. ओके. पण मग आता मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या हिलिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हो. रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे. मग तुम्ही कशात काम करतात नेमकं? ॲक्च्युली जेव्हा मी 2013 मी हिलिंग माझ्या आयुष्यात आलं तेव्हा मी सेकिम शिकले. ओके. सेकिम. मग मला ते एक वेडच लागलं की ते काय असतं नेमकं. म्हणजे सेकिम म्हणजे हे ॲडव्हान्स रेकी असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. जसं रेकीमध्ये काही सिम्बॉल्स आहेत तसं सेकिममध्ये पण सिम्बॉल्स आहेत. हां. आणि त्याची पण एक पद्धत आहे सिम्बॉल पाठवायची. कसं प्रत्येक गोष्टीची एक पद्धत आहे. जसं आपण प्रार्थना म्हणताना असंच म्हणतो किंवा ती कशी पद्धत आहे ना त्याच पद्धतीने प्रत्येक ह्याची एक पद्धत आहे. तर तसं मी ते शिकले. मग मला रेकी म्हणजे काय उत्सुकता म्हणून मी ते शिकले. मग प्राणिक हिलिंग म्हणजे काय उत्सुकता म्हणून ते शिकले. म्हणजे मी इतकं त्याच्यात शिकत गेले आणि मला ते खूप मज्जा यायची त्याच्यामध्ये नवनवीन मॉडॅलिटीज शिकायला आणि त्याच्या पद्धतीने स्वतःवरती किंवा इतरांवर काम करायला असं. तर मी त्याच्यामध्ये बरेच काय शिकले, लामा फेरा शिकले, बरंच जे काही माझ्या समोर येत गेले ना, जे समोर येत गेलं. अगदी मी असं म्हणणारच नाही की 100% सगळ्याच मॉडॅलिटीज मी शिकले. जे माझ्या समोर आलं ते मी शिकत गेले. सो असा माझा प्रवास साधारण 2013 जो सुरू झाला तो 2019पर्यंत मी हे वेगवेगळ्या प्रकारचं शिकले आणि त्याच्यामध्ये मी टॅरो रीडिंग पण शिकले. ओके. हां. आणि मग 2019 मला स्वामी समर्थ यांच्याकडनं 2 बीजमंत्र म्हणजे ऐकायला आले कानामध्ये आणि मग तिथून पूर्वस्मृती लिंग पद्धतीचा प्रवास सुरू झाला जो आज तागायत सुरू आहे आणि ह्याच्या पुढेही सुरू राहील. ओके. ओके. म्हणजे स्वामींच्या संपर्कात तुम्ही कशा आलात? आधी तुम्ही समजा गोंदवलेकर. एक्झॅक्टली. म्हणजे हा प्रश्न मला पण पडला होता की माझ्या म्हणजे तोंडामध्ये सारखं श्रीराम जयराम जय जयराम असायचं आणि माझ्याकडे एक येणारे होते जे प्रचंड स्वामी भक्त होते आणि आपल्याला काही कुठलंही रूप हे शेवटी परमेश्वराचं रूप आहे. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तुम्ही अक्कलकोटला येता का? म्हटलं येते. म्हणून मी त्यांच्याबरोबर अक्कलकोटला गेले. तर अक्कलकोटला जशी आमची गाडी वळली, बाय कार आम्ही गेलो होतो, तसं मला सारखं कानामध्ये असं जरा करडा असा आवाज आला. करडा म्हणजे असं तो स्वामींचा जो आवाजाची किंवा बोलायची पद्धत आहे ना ती अशी थोडी कडक अशी आहे आणि गोंदवलेकर महाराज जे आहेत ना अतिशय सॉफ्ट आणि मला त्यांच्या आवाजाची तशी सवय. अर्थात प्रत्येकाला कदाचित वेगळं येत असेल. मला ज्या पद्धतीने ऐकायला येत होतं तो आवाज तसा एकदम सॉफ्ट होता. मला एवढं जाणवलं की हा आवाज वेगळा आहे, हा महाराजांचा आवाज नाही. आणि आत्तापर्यंत म्हणजे 92 सालापासून ते 2019पर्यंत मला सतत कानामध्ये गायडन्स येण्याची एक सवय झालेली होती. त्यामुळे जेव्हा मला असं आलं की इहारा म्हण इहारा, अहिरा म्हण अहिरा, हे जेव्हा आलं तेव्हा मी त्याच्यावर पटकन विश्वास ठेवला आणि मी ते म्हणायला सुरुवात केली. पण मला काहीच माहिती नव्हतं की हे काय आहे, पण मी ते विश्वासाने म्हणत गेले. बरोबर. मग जसं आम्ही अक्कलकोटवरनं घरी गेलो
आणि मग हळूहळू हळूहळू जेव्हा ध्यानामध्ये बसायला लागलो तेव्हा स्वामींकडनं गायडन्स आला. मग हे बीजमंत्र आहेत. मग त्याच्यानंतर जेव्हा कोविड वगैरे सुरुवात झाली तेव्हा मग मी त्याची थेअरी त्यांनी मला गाईड केलं की काय ह्याचा उपयोग आहे, कसा आहे, काय आहे. मग मी ते केलं. मग त्यांच्याच गायडन्सनुसार मेडिटेशन्स रेकॉर्ड करत गेले. मग ते प्रत्येक जप तयार करत गेले, जे स्वतःवर वापरले, घरातल्यांवर वापरले, कोणाकोणाला दिले म्हणायला. आणि मग त्याच्यातनं ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती अशी सुरू झाली. ओके, आता आपण पूर्वस्मृतीकडे येऊयात, पण त्याच्या आधी माझ्या मनात एक प्रश्न आहे. आता बरेच लोक ना देवाची म्हणा किंवा कुठल्याही गुरूंची म्हणा खूप भक्ती करत असतात, खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण मग त्यांना कधी असा अनुभव नाही साक्षात्कार म्हणू शकतो आपण, किंवा जसं तुम्ही म्हणतात. आता बऱ्याच लोकांना तुम्ही सांगितल्यानंतर विश्वास नाही बसणार की यार अर्थात आम्ही इतके वर्ष झालं करतोय, आमच्या बाबतीत असं काही घडलं नाही, मग तुम्ही सांगताय त्याच्यावरती कसं काय विश्वास ठेवायचा? अगदी 100% हा प्रश्न लोकांच्या मनात येणार काय, माझ्याही मनात आला होता की अरे मी जर गोंदवलेकर महाराजांची इतके दिवस भक्ती करते तर हे कुठून माझ्या आयुष्यामध्ये आलं असं. म्हणजे माझाही शेवटी आपण सामान्य माणसं आहोत, आपला गोंधळ उडतो की हे नक्की काय आहे. आणि कशी सवय होती आत्तापर्यंत जे काही हिलिंग मोडॅलिटीज मी शिकले त्याची स्थापना का त्याची सुरुवात कोणीतरी दुसऱ्याने बरेच वर्ष आधी केली होती, आणि ती लोकांनी टेस्टेड होती, बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतला होता, आणि मग ते मी शिकले होते. आता हे कसं, हे सगळी सुरुवातच माझ्यापासून आहे असं मला काहीतरी जाणवल्यानंतर मला प्रचंड जबाबदारीचं एक ओझं आलं. आणि बरोबर आहे तुम्ही म्हणता ते की हा कशावरनं मी विश्वास ठेवायचा किंवा कोणी कशावरनं विश्वास ठेवायचा, तसं माझंही सुरुवातीला झालं. पण जेव्हा त्या बीजमंत्रांचा वापर करून लोकांना मी जप तयार करून दिले, टॅरो रिडिंग करून त्यांच्या ह्याच्याकरता, आणि लोकांना अनुभव येऊन जेव्हा त्यांनी मला त्याची ताकद सांगितली ना, तेव्हा मला खऱ्या अर्थाने क्लॅरिटी येत गेली की हो हे खरंच आपल्याकडे आलं आहे आणि त्याचा वापर आपल्याला जसं आपण करतोय तो योग्य पद्धतीने आहे. नाहीतर मेडिटेशन रेकॉर्ड करणं, गायडेड मेडिटेशन रेकॉर्ड करणं, आपल्या आवाजात रेकॉर्ड करणं, ही कल्पना मला काही सुचण्यासारखी नव्हती. मी त्याच्यावर कधी विचारही केला नव्हता. पण जेव्हा ती मेडिटेशन मी लोकांना ऐकायला दिली, त्यांना त्याचे अनुभव यायला देत गेले, तेव्हा हे प्रूव्ह होत गेलं की येस ह्याच्यामध्ये ताकद आहे. बरोबर. असं आता बरोबर आहे, काही जण खूप वर्ष काय काय करत असतात आणि त्यांना असे अनुभव येत नाहीत. तर हा कदाचित माझा डिव्हाइन प्लॅन असेल, हा भाग डिव्हाइन प्लॅनचा भाग एक असू शकतो. आणि दुसरं असं की एक तर माझी प्रचंड श्रद्धा, म्हणजे मी म्हटलं तसं की मी कोणाला कधी विचारायलाच गेले नाही माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मी त्याच्यावर काय करू. मी कायम गोंदवलेकर महाराजांना विचारलं, त्यांच्याकडनं जे उत्तर आलं ते मी फॉलो केलं. इतरांना ते पटलं नाही पटलं, त्याला लॉजिक होतं नाही होतं समोरच्या माणसांच्या दृष्टीने, मी विचार नाही केला. त्यामुळे मला एवढं माहिती होतं की हे जे काही सगळं आलेलं आहे ते काहीतरी त्याचा माझ्याकडनं त्याचं पुढे जायचं असेल म्हणून ते आलं आहे. सुरुवातीच्या काळात जरी मी भांबावले, गोंधळले की हे काय आहे, कसं करायचं आहे वगैरे, मलाच का दिलं, असे प्रश्न मलाही पडले. पण नंतर मग खात्री झाली की नाही आपल्याला ह्याचा प्रसार करायचा आहे, आणि म्हणून मी ते करत गेले. आणि आज आता 5-6 वर्ष झाली लोक त्याचा अनुभव घेतलेला आहे लोकांनी. अरे वा. म्हणजे काय झालं, कसं झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काम करत गेल्या. तुम्ही लोकांच्या आयुष्यात म्हणजे बदल होत गेले आणि तुम्हाला मग विश्वास बसायला लागला की अरे यार हे होतंय काहीतरी. आणि खरं सांगू तुम्हाला की जेव्हा तुम्हाला ना मनापासून दुसऱ्याकरता काहीतरी काम करायची आवड असते ना, तेव्हा लोकांना पण कळतं की ही व्यक्ती ना आपलं वाईट नाही करणार. त्यामुळे जरी माझ्याकडे आधी बाकीच्या हिलिंग पद्धतीने मी लोकांना उपचार देत होते आणि नंतर मी हे आल्यानंतर जेव्हा या पद्धतीने, लोकांना कधीच प्रश्न नाही पडला, कारण त्यांना माहिती होतं की माझ्यापेक्षा माझी काळजी ही बाई जास्त करेल. कळलं ना. त्यामुळे मला लोक मिळत गेली आणि मी कुठल्याच प्रॉब्लेमला कधी तुम्हाला मी मदत करू शकणार नाही, मी हात टेकलेत असं मी कोणाला नाही म्हटलं. मी त्यांना सांगितलं मी प्रयत्न करेन, तुम्ही पण प्रयत्न करा, शेवटी यश द्यायचं की नाही ते बघते. बरोबर. मी माणूस आहे, सामान्य माणूस आहे, ती एनर्जी माझ्या थ्रू काम करते असं मी कायम प्रत्येकाला आजही सांगते. आणि जे खरं आहे, मी असं काही पॉडकास्टमध्ये आले म्हणून बोलत नाही आहे, खरंच आहे ते. मी सामान्य व्यक्तीच आहे, पण ती एनर्जी कुठेतरी मला इंट्युइशन देते, गाईड करते, आणि म्हणून हे होतं.
आणि म्हणून मग लोकांचा विश्वासच नाही आम्हाला माहिती तू असं सांगितलंस ना, मग आम्ही ते मला कधी कधी अरे एवढे तुम्ही माझ्या या प्रत्येक शब्दावर एवढा का तुम्ही विश्वास ठेवता, मी त्यांना विचारायचे. बरोबर. कारण कोणाच्याही बाबतीमध्ये आपण एखादं डिसिजन देणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं काही काही डिसिजन असतात, पण ते होत गेलं. हां, होत गेलं हा शब्द त्याला योग्य आहे. आणि मी त्या फ्लोमध्ये वाहत गेले आणि त्याचा अनेक लोकांना फायदा होतो. हो, पण हा प्रश्न विचारला बरं केलं, कारण जनरली असं असतं, मी म्हटलं तसं की ह्याला ना मला पुरावा नाही आहे की मला कानामध्ये ऐकलं, जसं आपण डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवू शकतो तसं मी किंवा सर्टिफिकेट दाखवतो तसं मी काही दाखवू शकत नाही. पण हा माझा अनुभव आहे आणि त्याच्यातनं आत्ता अनुभव घेतलेले बरेच जण आहेत. सो नक्कीच त्याच्यात काहीतरी ताकद आहे ना. हा, ते तर आहे. कारण कुठली गोष्ट उगाच नाही होत, त्याच्या मागे काहीतरी म्हणजे शक्ती असल्याशिवाय म्हणूनच म्हटलं मी, म्हणून मी पुन्हा पुन्हा का सांगते सामान्य की माझी कपॅसिटी नाही आहे ती, त्यांची काहीतरी त्याच्यामध्ये डिव्हाइन पॉवरचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही नाही करू शकत. येस, तर आता आपण थोडंसं मेन मुद्द्याकडे येऊया की तुमची जी हिलिंग मोडॅलिटी आहे काय, पूर्वस्मृती हिलिंग. ओके, तर ते काय एक्झॅक्टली? पूर्वस्मृती म्हणजे ना, पूर्व म्हणजे भूतकाळ. तुमचा जो भूतकाळ आहे ना तो तुम्हाला आयुष्यामध्ये कायम तुमच्या बरोबर असतो. म्हणजे असे आपण अनेक कोट्स वाचतो की जोपर्यंत तुम्ही भूतकाळ हिल करत नाही तुमचा भविष्यकाळ तुम्ही घडवू शकत नाही किंवा तुमचा वर्तमान काळ त्याचा अफेक्ट होतो वगैरे वगैरे. तर आता ह्याच्यामध्ये भूतकाळ म्हणजे काय, तर भूतकाळामधले जे जे काही अनुभव तुम्ही घेतलेत त्यावेळेला तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावनिक प्रतिक्रिया. ओके. हां, म्हणजे आता उदाहरण देते कारण त्याच्याशिवाय ते पटकन लक्षात येणार नाही. समजा एक घर आहे ज्याच्यामध्ये आईवडील आहेत आणि 2 बहिणी आहेत किंवा एक बहीण भाऊ आहे आणि त्या आईवडिलांमध्ये सातत्याने वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहेत, असं ते घर आहे. तर त्याच्यातली एक जी मुलगी आहे ना, ती जी एक व्यक्ती म्हणजे एक मुलगा किंवा मुलगी, तर ती एकदम अशी कशी नशी होईल की अरे काय हे आई बाबा काय सारखे भांडत असतात, तर ती स्वतःला मी ह्याच्यात काहीच करू शकत नाही म्हणून ती हेल्पलेस फील करेल किंवा तिला प्रचंड राग येईल किंवा मग ती स्वतःला असं कुढत बसेल की अरे इतरांच्या घरात किती छान आहे, माझ्या घरात डिप्रेशनमध्ये निराशा होईल, लोनली फील करेल, असं सगळं तिचं होईल. दुसरी मुलगा किंवा म्हणजे दुसरं जे त्यांचं अपत्य असेल ते म्हणायला अरे हे भांडणारच आहेत, मला आता माझं बघायला पाहिजे. बरोबर. हां, मी आता माझं बघणार आहे, त्यांना भांडत राहू देत. मग ती स्वतःचा आयुष्याचा चार्ज घेईल लवकर, मग ती स्वतःचा मार्ग शोधेल, ती स्वतःला डेव्हलप करेल, तशी स्वतःची मेंटल स्ट्रेंथ तेवढी हे करेल आणि ती बाहेर पडेल. हे तिच्या झाल्या रिॲक्शन, म्हणजे आईवडील एकच, घरामधली सिच्युएशन एक, बरोबर, भावनिक रिॲक्शन या दोघींच्या वेगळ्या झाल्या. ह्या ज्या भावनिक रिॲक्शन तुझ्या मनामध्ये निर्माण झाल्या त्या कुठेही नष्ट होत नाहीत. ती एनर्जी आहे, भावनिक ऊर्जा असं नाव आहे त्याला. बरोबर. त्यामुळे ती कुठेतरी साठली जाते. मग ती कुठे साठते तर तुझ्या मनाच्या खोलवर असतेच ती, प्लस तुझ्या शरीरामध्ये तुझी सेल मेमरी असते त्याच्यामध्ये ती साठली जाते. आणि त्यामुळे तुम्ही जरी पुढे जायचं म्हटलं ना तरी जोपर्यंत ते मनापासून हील होत नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत भूतकाळ तुमचा पाठलाग करत राहतो. बरोबर. म्हणजे मनातल्या ज्या जखमा झालेल्या आहेत एक्झॅक्टली त्या जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत आपण पुढे भविष्यात काहीतरी चांगलं नाही करू शकत नाही. ओके. आता आणखीन एक मुद्दा ह्याच्यात आपला तुला महत्वाचा मी जाणून देते. आता ह्याच्यामध्ये दोघींची रिॲक्शन वेगवेगळी का आली, बरोबर आहे? कारण आपल्याकडे म्हटलं जातं बुद्धी कर्मानुसारिणी, म्हणजे तुमची बुद्धी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार सल्ला देते. ओके, राईट. मग हिचा विचार करायची पद्धत जन्मतः वेगळी आहे, दुसरीची वेगळी आहे. सो तिने ह्याच्यावरती वेगळी रिॲक्ट झाली ती, आणि एक व्यक्ती वेगळी रिॲक्ट झाली. हे जाणून बुजून होतं का आपल्या हातनं? नाही, काहीच होत नाही. बरं, नुसताच दोघींच्याही मनामध्ये आईवडिलांबद्दल रागच आहे का? तर नाही. त्याच्यामुळे आलेलं दुःख असेल, निराशा असेल, कोणाला आत्मविश्वास कमी झाला असेल, कोण आणखीन ॲग्रेसिव्हली एक्सप्रेस करायला लागेल की नाही मला हे नको आहे म्हणून खूप ॲग्रेसिव्ह होईल, खूप रागळ, माहिती नाही आपल्याला. बरोबर. त्याचं मोजमाप आपल्याकडे कुठेच नाही आहे, पण ते आहे. आणि जोपर्यंत आपण हे होत नाही तोपर्यंत आपण पुढे गेलो तरी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही, योग्य मार्ग मिळत नाही, मन गोंधळलेलं असतं. असे सगळे परिणाम आपल्याला त्याचे निगेटिव्ह परिणाम जाणवतात.
ओके. पण मग समजा आता एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात घडली तर आपण काहीतरी विचार करतो, काहीतरी भावना आपल्या मनामध्ये येतात. पण मग याच्यामध्ये काय असतं ना की 90% त्या निगेटिव्हच असतात. कारण कोणी किती जरी हे असलं ना तर त्याला ते हँडल नाही करता. आणि आजची कंडिशन अशी झाली की निगेटिव्हिटी खूपच जास्त अशी वाढलेली आहे. तर या भावनांवरती कंट्रोल कसं करायचं, की म्हणजे व्यवस्थित त्याच्यावरती कंट्रोल करून बाहेर कसं पडायचं कुठल्याही सिच्युएशन मध्ये? भावनांना कंट्रोल करणं तर एक तर ना तो निगेटिव्ह म्हणजे मेमरी आहेत तर त्या तुला किंवा भावना आपण म्हणूया त्या असं टोटली काढून पण टाकू शकत नाही. म्हणजे कुठलीच भावना ही निगेटिव्ह नाही आणि पॉझिटिव्ह नाही. आपण कुठल्या भावनेला निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं लेबल लावूच शकत नाही. जर तुला त्या भावनेचा दुष्परिणाम होतोय तर त्रास होतोय तर ती निगेटिव्ह आहे. ओके, बरोबर आहे. आता ह्याचं उदाहरण मी देते. प्रेम ही भावना आहे, ती माणसाला बळ देते, हे देते. पण आपण असंही बघतो की प्रेमापोटी आंधळे होऊन सुद्धा चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य वेगळ्या डायरेक्शनला नेलेले लोक आहेत की नाही. म्हणजे त्या भावनेचा, आता प्रेम म्हटलं तर पॉझिटिव्ह भावना आहे, पण मग त्याचा इफेक्ट कसा वाईट झाला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अति कुठलीही गोष्ट ही चुकीचीच आहे. तुला जर मी कुठला पदार्थ दिला त्याच्यात भरमसाठ मीठ टाकून दिलं तर आवडेल का? नाही ना, बेचव होणार. तसंच या भावना सुद्धा, कुठलीच भावना आपण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असं लेबल लावू शकत नाही. त्या आपल्यामध्ये पाहिजेतच. फक्त त्याचं जे भूतकाळातल्या या सगळ्या गोष्टींमुळे साठलेलं प्रमाण जर प्रचंड प्रमाणात असेल आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुझ्या व्यक्तिमत्वावर, विचारावर, आयुष्याच्या निर्णयावर होत असेल तर तो आपल्याला कमी केला पाहिजे. मग कसं करायचं तर बॅलन्सिंग करायचं. त्याचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग ते तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमधून होतं. बॅलन्सिंग करण्याकरता म्हणून आता मी तुला म्हटलं तसं इहारा अहिरा जे बीजमंत्र आहे हे बेसिकली या सेल मेमरीवरती काम करतात. म्हणजे आता जर तू उच्चार करून बघ, इहारा इहारा असं म्हटलं ना, बेंबीपासून तुला काहीतरी बाहेर पडतंय असं वाटतं, निगेटिव्ह एनर्जी बाहेर. हां, आणि अहिरा म्हण, तुला आत घेतल्यावर. हां, सो आधी मी पहिल्यांदा इहारा अहिराचा अर्थ सांगते, त्याचं महत्त्व काय सांगते आणि मग पुढे त्याच्यातनं काय डेव्हलप झालंय ते सांगते. सो इहारा म्हणजे ई म्हणजे संस्कृतमध्ये जाणे, जाणे, निघून जाणे, डिलीट होणे वगैरे. हां, आणि हा हे जेव्हा प्रोनाऊन्स करतो तेव्हा हा बाहेर पडण्याची क्रिया आहे. आणि रा म्हणजे ही एनर्जी आहे जी तुमच्या नाभीशी, तुमच्या सूर्यचक्र, जिथे तुमची आता तुमचा जो मणिपूर चक्र आहे हे तुमच्या सगळं शक्तीचं केंद्र आहे, जिथून मनाचा कारभार चालतो. हां, ज्याला सूर्यचक्र म्हटलं जातं, नाभीचक्र म्हटलं जातं. तर त्याचा जो बीजमंत्र आहे रम, त्याच्याशी ही कनेक्टेड आहे. म्हणजे एनर्जी. थोडक्यात रा म्हणजे एनर्जी. अहिराचा अर्थ बघूया. अ म्हणजे आरंभ, सुरुवात. ही जेव्हा म्हणतो तेव्हा तू आत घेतोस काय, ही समथिंग यू आर ॲक्सेप्टिंग. रा म्हणजे परत एनर्जी. आता ह्या दोन बीजमंत्रांनी आपण काय करतो तर अगदी थेट काम करतो. जेव्हा तू इहारा 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 असं म्हणतोस 3 वेळा, तेव्हा ती जी काही एनर्जी आहे, आता बरीच इमोशनल एनर्जी आहे, त्यातली कुठली एनर्जी बाहेर काढायची हे कळलं पाहिजे. हां, पण बाहेर काढ ही आज्ञा तुम्ही जेव्हा 3 वेळा इहारा 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 म्हणता तेव्हा दिली जाते एनर्जीला, आणि जेव्हा तुम्ही अहिरा 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 म्हणता तेव्हा ती स्वीकारल्याची क्रिया. सो जो काही जप मी तयार करून देते प्रत्येकाला, तो इहारा आणि अहिरा या बीजमंत्रांनी त्याचा शेवट होतो. जसं श्वासोश्वास घेताना तू एकदम ऑक्सिजन घेऊन ठेवला आहे असं होत नाही ना, तसं तुझ्या प्रत्येक पेशीतून अमुक अमुक ह्या इमोशनची, भावनिक ऊर्जा निघून जाऊ दे, पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा, आणि तुझ्या प्रत्येक पेशीत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मी डायरेक्शन दिलं. आणि इहारा अहिरा हे जे बीजमंत्र आहे, बीजमंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये बी आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आहे काहीतरी, त्यांना 3 वेळा उच्चारल्यानंतर बरोबर त्या एनर्जीला कळतं की मला काय काढायचं. कारण मी मगाचं उदाहरण जर आपण पुन्हा घ्यायचं म्हटलं तर त्या एका मुलीच्या मनामध्ये स्वतःबद्दल खूप वाईट वाटतंय, इतरांचं कम्पेअर करून ती कुडतीये, तिला स्वतःबद्दल खूप निराश वाटतंय. मग एका प्रसंगाने काय फक्त एकच इमोशन निर्माण झाली असं कधीच होत नाही ना. वेगवेगळ्या पद्धतीच्या इमोशन, त्यातल्या काही खूप तीव्र असतात, काही खूप छोट्याशा असतात. मग हे सगळं जेव्हा आपण काढून टाकून
आपण जेव्हा नवीन ऊर्जा स्वीकारतो तेव्हा त्याचं बॅलन्सिंग होतं. ओके. मग आजच्याच पदार्थांचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी मीठ जास्त घातलंय चुकून, तर त्याचा चव गेलेली आहे. बरोबर. मग मी त्याच्यात काय करेन, एक तर गूळ घालेन किंवा बटाटा घालेन किंवा भाजी वाढवेन, मसाला वाढवेन, मग बॅलन्स करेन. सेम वे तुमच्या भावनांचं बॅलन्सिंग करणं हे काम इहारा आणि अहिरा हे बीजमंत्र करतात. ओके. पण मग मला थोडी आता प्रोसेस समजून घ्यायची की समजा एखादा व्यक्ती आला की ज्याच्या आयुष्यात कुठला तरी प्रॉब्लेम आहे, मग तो कुठलाही असू द्या, तो तुमच्याकडे आला की मग त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने त्याला ट्रीट करतात? आता बघ कसं असतं माहिती आहे, मुळात माझा भूतकाळातली कुठली घटना माझ्यावरती जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट करते हे मला माहिती नसतं. मुळामध्ये त्यातली कुठली भावना ही जास्त तीव्रपणे मी स्टोअर केली हे मला माहीत नसतं. सो जेव्हा समोरचा माणूस येतो ना, तेव्हा त्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम जे फेस होतात की नाही, मग एखाद्याचं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो, एखाद्याचा आर्थिक चणचण आहे, एखाद्याला कन्फ्युजन आहे प्रचंड, एखाद्याचं शारीरिक काहीतरी व्याधी आहे असे, किंवा मनाच्या बाबतीत काही जण खूप डिप्रेस होतात, गोंधळून जातात, निर्णय घेता येत नाही. तर हे सगळं त्याला जेव्हा जाणवतं तेव्हाच तो माझ्याकडे येतो. आणि हे पण मी सांगते की प्रत्येक माणूस, आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या या चुकांचा किंवा या गोष्टींचा विचार करत असतोच. 100% करत असतो प्रत्येक. म्हणजे असं काही नाही की माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना काही कळत नसतं. त्यांनी पूर्ण विचार वगैरे करून झालेलं असतं, फक्त त्यांना ते कळत नाही की मला कुठला मार्ग आहे, बाहेर कसं जायचं. मग त्याच्याकरता मी टॅरो रिडिंग करते. ओके. टॅरो रिडिंग म्हणजे टॅरो कार्ड्स वगैरे हल्ली सगळ्यांना माहिती आहे गुगलमुळे. मी बेसिकली त्याचा अभ्यास अशा करता करते की तुमचा थोडक्यात तो मी इमोशनल स्प्रेड मांडते की काय तुमचं व्यक्तिमत्व आहे, कुठल्या भावना तुमच्या मनात जास्त आहेत, तुमची कुठली विचार पद्धती ही तुम्हाला त्रास देते आणि त्याचा तुम्हाला बदल करायला हवा आहे, किंवा काय आहे जे तुम्हाला हा त्रास अप फ्रंटला तुम्हाला हा जो काही त्रास आहे त्याच्या मागे काय आहे. ओके. ह्याच्याकरता मी तो इमोशनल स्प्रेड मांडते, ज्याच्यामुळे मला तुझी इमोशनल बांधणी कशी आहे, आत्तापर्यंत तू काय जमा केलं आहेस ते मला कळतं. ओके. मग मी त्याचं अनुषंगाने त्या व्यक्तीला समोरच प्रश्न विचारते, मला जे जाणवतं आहे ते. आणि मग अनेक वेळेला असं जाणवतं की त्या व्यक्तीने अच्छा हो असं झालं होतं, पण मला त्याचं एवढं हे झालेलं इम्पॅक्ट लक्षात येत नाही. किंवा काही जण म्हणतात हो मला कळतं पण वळतच नाही, मला कळतं की मी असा नको विचार करायला पण माझ्याने होत नाही, असं कळतं. त्यामुळे टॅरो रिडिंग करून मग मी परत त्यांना एक जप तयार करून देते, जसे इहारा अहिरा बीजमंत्र ज्याच्यामध्ये असतात. आणि मग तो त्यांच्या इंटेन्शन करता असतो. ओके. एखादा माणूस म्हणे मला आर्थिक उत्पन्न वाढायला हवं आहे, पण ते सुद्धा टॅरो रिडिंगमधनं मी घेते. त्याला प्रॉब्लेम आर्थिक उत्पन्न वाढायला हवं आहे, तर खरंच त्याला त्याच्यात द्यायचं आहे की त्याचं मन आधी शांत करायचं आहे, की प्रॉब्लेम दुसरा की वेगळाच प्रॉब्लेम आहे, त्याला वाटतं की पैसा पाहिजे असं. म्हणजे तर ते महत्वाचं आहे. ओके. मग त्याच्यावरनं तो जप करून देते. तो त्याला सांगते तू 90 दिवस म्हण. त्याच्यानंतर माझी स्वतःची लायब्ररी आहे मेडिटेशनची, गायडेड, की फक्त तुम्ही ते ऐकणं, श्रवण करणं एवढाच तुमचा भाग आहे. मेडिटेशन म्हटलं की लोकांना जे वाटतं माझं काही लक्ष लागत नाही, मला जमणार नाही, किंवा अनेक जण म्हणतात की आम्ही वेगवेगळ्या गुरूंचं काही मेडिटेशन करतो वगैरे. त्याच्यापेक्षा ना ही मेडिटेशन्स वेगळी आहेत, ही फक्त ऐकण्याची मेडिटेशन्स आहेत. पण मला इथे एक विचारायचं की मेडिटेशन म्हणजे काय? एकदम सिंपल प्रश्न आहे, याचं उत्तर मला. मेडिटेशन म्हणजे खरं सांगू मला असं वाटतं मेडिटेशन म्हणजे तुमच्या मनाशी तुम्ही केलेला संवाद. पण बाहेरच्या गदारोळात आपल्याला बरंच काही मिळवायचं असतं, काय काय करायचं असतं, एवढा स्ट्रेस असतो. माझ्या मनाकडे बघायला आणि त्याच्याशी बोलायला फुरसत कुठे. आता तुझ्या मनात येईल, मी तर माझ्या मनाशी इतका बोलत असतो सारखा, रोज चालूच असतं. मग तुम्ही कुठला संवाद म्हणताय हा? तर मी तो माझ्या मनाशी केलेला संवाद. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात तुमचा आत्माराम, तुमच्यामध्ये 2 मी आहेत, एक खरा मी आणि एक खोटा मी. तर तो जो तुमचा असतो ना तो तुम्हाला बरोबर गाईड करतो. त्याला माहिती असतं तुमचं काय आहे काय नाही, ज्याला आपण आतला आवाज म्हणू शकतो, इंट्युशन म्हणू शकतो. पण मनावर झालेले घाव म्हणा किंवा बरेच वेळा आपण गोंधळून जातो, गडबडून जातो, मला तो ऐकायला येत नाही, मला कळत नाही, किंवा ऐकायला आला तरी तो मला नक्की इंट्युशन आहे का की हा माझा विचार आहे हे मला कळत नाही. मग जसं 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 तुमचं हे इमोशनल बॅगेज कमी होत जातं तुम्हाला क्लॅरिटी येत जाते. ओके. आणि मग तुम्हाला कळत जातं. सो म्हणून ही मेडिटेशन अशी 7 चक्रांवरती काम करतात.
इहारा अहिरा बीजमंत्र मी म्हणते प्रत्येक चक्रावरती, ते तुम्ही ऐकायचं. आणि त्याच्यानंतर काही ह्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरलं आहे, म्हणजे तुमच्या मनाशी तुम्हाला संवाद साधायला थोडक्यात मदत केलेली आहे. नॉनस्टॉप बोलते मी त्याच्यामध्ये, ते सुद्धा मला गाईड होतं, म्हणजे मी स्क्रिप्ट वगैरे माझं नाही, तर ते मी म्हणत जाते आणि मग ते जेव्हा संपतं तेव्हा मी ते थांबवते. तर अशी मेडिटेशन्स आहेत, वेगवेगळ्या इंटेन्शन आहे, म्हणजे अगदी आजारावरती आहेत. अगदी म्हणजे माझी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं माझी मुलगी गेली आहे फॉरेनला आणि मला इतका त्रास होतोय. हल्ली बरेच बघा मुलं जातात आणि मायांना एवढं त्रास होतो. तिला म्हणतं थांब, माझ्याकडे कोणी आलं की पहिल्यांदा मेडिटेशन हेच एक ह्याच्यावर, मग मी तिला मेडिटेशन रेकॉर्ड करून दिलं की अशी बरीच वेगवेगळ्या आपल्या डेली ह्याच्यातली किंवा रोजच्या प्रत्येकाला आयुष्यात जे जे काही फेस करायला लागतं त्याच्याकरता म्हणून माझ्याकडे मेडिटेशन्स आहेत. आणि मी आता ती बंद पण केलेली नाही, मी रोज नवनवीन मेडिटेशन्स पण रेकॉर्ड करते वेगवेगळ्या इंटेन्शनने, जसं गायडन्स येईल तसं, किंवा कोणाची काही रिक्वायरमेंट असेल. समजा माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे आलात आणि माझ्याकडे जी उपलब्ध मेडिटेशन्स आहेत त्याचा तुम्हाला नाही उपयोग होणार आहे, मी तुम्हाला नवीनसुद्धा रेकॉर्ड करून देते, असं काही नाही आहे माझं. तर ते देते ऐकायला, ते त्यांनी 90 दिवस ऐकायचं, हा जप 90 दिवस ऐकायचा. आणि मग माझं डिस्टन्स सिलिंग आहे. आता ज्यांना रेकी वगैरे माहिती आहे किंवा म्हणजे उपचार पद्धती माहिती आहे त्यांना डिस्टन्स हिलिंग माहिती आहे. आता आपण थोडंसं क्लिअर करूयात की सगळ्यात आधी हिलिंग म्हणजे काय. आता हे बघ ना, मुळात डिस्टन्स हिलिंग काय हे सांगण्याकरता मुळामध्ये आपल्याला हिलिंग म्हणजे काय आधी जाणून घेऊ, मग डिस्टन्स किंवा दूरस्थ हिलिंग असं म्हणतात त्याला, ते काय समजावून घेऊ. हिलिंग म्हणजे काय तर तुझ्या मी ऊर्जा पाठवणे तुला, म्हणजे चांगली सकारात्मक ऊर्जा, किंवा तुझ्यामध्ये जी निगेटिव्ह इमोशनल एनर्जी सॅच्युरेशन झालेलं आहे ती काढून टाकून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इमोशनल एनर्जी रिप्लेस करणं म्हणजे हिलिंग असं आपण म्हणू शकतो. अर्थात ह्या सगळ्या पद्धत जी आहे त्याच्यामध्ये ऊर्जा हा बेस म्हणून वापरला जातो. जसं औषधोपचार करताना गोळ्या किंवा काही सिरप्स वगैरे असतात, तसं हिलिंगमध्ये तुमच्यावरती उपचार जेव्हा केले जातात तेव्हा ऊर्जा हे माध्यम असतं आणि काही सिम्बॉल्स असतात. तर तसे काही स्वामींकडून सिम्बॉल्स मला आलेले आहेत आणि त्या सिम्बॉल्सच्या माध्यमातनं आणि इहारा अहिरा बीजमंत्रांचा जो जप आहे त्याच्या माध्यमातनं मी तुमच्या 7ही चक्रांच्या ऊर्जेवरती, भावनिक ऊर्जेवरती काम करते आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या सेल मेमरीवरती झालेला दिसतो. हां, तर हे जे काय आहे मी तुला पाठवणे ती ऊर्जा, ह्याला हिलिंग असं म्हणतात. ओके, म्हणजे समोरासमोर असेल तर आपण त्याला हिलिंग म्हणू शकतो. हो, समोरासमोर पण देतात. आता प्राणी हिलिंगमध्ये वगैरे नाही का समोरासमोर देतात हिलिंग, पण मी डिस्टन्स हिलिंगच देते. ओके ओके. हां, आता डिस्टन्स म्हणजे काय, दूरस्थ. दूरस्थ म्हणजे काय, तू माझ्यासमोर नाही आहेस, बरोबर, मग तुम्ही माझ्याशी कसे कनेक्ट होणार असा लोकांना प्रश्न पडतो. तर आता आपल्याला ना व्हॉट्सअपमुळे या प्रश्नाचं उत्तर लगेच समजेल. आता अमेरिकेतला माणूस 2 मिनिटात आपल्याशी बोलू शकतो की नाही, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल पण करू शकतो, प्रत्यक्ष बोलल्यासारखं बोलू शकतो, बरोबर. तर तसं तुमचं नाव आणि तुमचा फोटो म्हणा किंवा आपलं बोलणं झालं असेल तर तुमचा चेहरा हा माझ्या लक्षात असतो. तुमचे प्रॉब्लेम्स काय मला माहिती असतं, ते माझ्याकडे लिहिलेलं असतं. मग त्या माध्यमातनं मी डोळे मिटून कनेक्ट होते आणि तुमच्या 7ही चक्रांवर त्या सिम्बॉल्सच्या मदतीने आणि इहारा अहिरा बीजमंत्रांच्या माध्यमातून मी तुमच्या एनर्जी फील्डवर, मेंटल, फिजिकल आणि सोल लेवलच्या एनर्जी फील्डवर काम करते. त्याचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करते इमोशनल एनर्जीचं. हां, ते म्हणजे दूरस्थ किंवा डिस्टन्स हिलिंग. म्हणजे त्याच्यामध्ये काही नियम नाहीत की बाबा मी पाठवते तर तुम्ही बाबा बसा, तर तुमची आंघोळ झालेली पाहिजे, तुमचं पोट भरलेलं. इमोशन्सवर काम करत असल्यामुळे त्याला शरीराचे कुठलेही नियम नाही. ओके, आता हे सगळं तुम्ही मला समजून सांगितलं, बरोबर. आता मला बऱ्यापैकी कळालंय की तुमची जी मॉडॅलिटी आहे ती काय आहे, ओके, आणि ती कशी काम करते. आता मी जर विचार केला की समजा मी माझंच करतो ना, तुम्ही तर मला बीज मंत्र पण सांगितलेत, येस, तर मी तुमच्याकडे कशाला, मी समजा माझं केलं तर मग काय फरक पडेल. नुसता बीजमंत्र म्हणून उपयोगच नाहीये. गंमत तीच आहे, तो बीजमंत्र आहे, पूर्ण मंत्र नाही. बरोबर. सो ते इंजिन आहे आणि त्याच्याकरता गाडी तयार करायची आपल्याला, आधी त्याला डबे जोडायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा कठीण प्रसंगातनं जाते किंवा मी जेव्हा ताण कुठला तरी माझ्या मनावर असतो
तेव्हा एक तर मला फोकसच नसतो. त्यामुळे मला कसं कळणार की मी कशावर काम करायचं आहे. बरं, मला अगदी कळलं तरी मला वळत नाही. बरोबर आहे. मग जेव्हा अशा वेळेला मग आपण तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतो की नाही. ते आहे. बरोबर आहे की नाही. तर ती तिसरी व्यक्ती मी आणि माझं माध्यम आहे टॅरो रीडिंग. हां, आणि मग त्याच्यातनं जेव्हा एक्झॅक्टली आपण हे बघा, कुठल्याही रोगाचं निदान होणं गरजेचं आहे आणि डायग्नोसिस जर व्यवस्थित झालं तरच उपचार व्यवस्थित लागू पडतात आणि तो व्यक्ती पण योग्य पाहिजे. हां, तर त्यामुळे ते डायग्नोसिस व्यवस्थित होण्याकरता मला इमोशनल स्प्रेड मांडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते हे करू शकता. आता काही जण म्हणतील की आम्हाला शक्य नाही तुम्हाला हे करणं वगैरे, तर माझ्या यूट्यूबवर बरीच मेडिटेशन्स आहेत की तुम्ही वृषाली लिहिले. हां, आणि त्याच्यावरती बरीच मेडिटेशन्स आहेत. त्या मेडिटेशनचे उपयोग काय वगैरे हे सांगणारी सुद्धा बरेच एपिसोड्स आहेत. तर त्यातलं मेडिटेशन जरी तुम्हाला असं वाटलं तर ते तुम्ही ऐकू शकता. पण खरं जर तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपला व्यवस्थित तो इमोशनल ग्राफ काढून घेणं आणि त्या अनुषंगाने काम करणं किंवा तो एक्झॅक्ट मंत्र तयार करून घेणं आणि त्याचं जप करणं हा तुमच्याकरता महत्त्वाचं आहे. समजा बघा, मी तुम्हाला सांगितलं की या मुंबईला मी राहते, कुठून येणार तुम्ही? पण मी जर तुम्हाला एक्झॅक्ट पत्ता दिला तर तुम्ही याल की नाही. तसं इहारा अहिरा बीजमंत्र नुसतं म्हणून होणार नाही. त्या एनर्जीला काय काढ हे डायरेक्शन पाहिजे. मग त्याच्याकरता योग्य इंटेन्शन दिलं पाहिजे. मग कुठलं इंटेन्शन तुमच्याकरता योग्य आहे किंवा काय भावना आहेत की ज्या मला कळलं असतं तर मी कशाला आले असते हो की नाही. आणि बघा, प्रत्येक माणूस त्याच्यातनं बाहेर पडायचा आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो. त्यामुळे ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. पण ह्या सगळ्या करता म्हणून लोकांनी मॅकडे. ओके, येस, नक्कीच. कारण प्रत्येकाला जर खरंच काहीतरी करायचं असेल सिरियसली तर एखादा मेंटर तरी लागतो की जो आपल्याला व्यवस्थित हात धरून आपल्याला गाईड करत असतो. ओके, आता मला ना काही एक्सपिरियन्सेस ऐकायचे आहेत. आता तुम्ही बरेच दिवस झाले काम करतायत, बरोबर? तर मला थोडेसे एक्सपिरियन्सेस ऐकायचे आहेत की असे किस्से म्हणण्यापेक्षा रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस की जे तुमच्यासाठी खूप खास आहेत. आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना हील केलं असेल. हां, आता ह्याच्यामध्ये अनुभव पण मी तुम्हाला एक 4 प्रकारचे सांगते. कारण पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमध्ये आपण एक 4 मेजर असे म्हणजे आपण जे आयुष्याची अंग म्हणतो ना तशा ह्याच्यामध्ये ते डिव्हाइड केलेलं आहे. एक म्हणजे मानसिक, दुसरं म्हणजे शारीरिक, तिसरं म्हणजे तुमचं आर्थिक आणि चौथं म्हणजे तुमचे नातेसंबंध. बरोबर. ह्या सगळ्या बाजूने आपल्याला समाधान किंवा म्हणजे हवं असतं. ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला चांगलं हवं असतं किंवा सक्सेस हवं असतं, यश हवं असतं आणि समृद्धी हवी असते. ही मेन आमची कन्सेप्ट आहे की 4ही याच्यात नुसता तुमच्याकडे पैसा असेल आणि तुम्ही शरीराने आजारी आहात तर तुम्ही तो एन्जॉय नाही करू शकणार किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्ही नाही सुखी आहात तर मग ती मजा नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे हे 4 आम्ही पिलर्ससारखं ते डिव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्या प्रत्येकाचं तुम्हाला मी एक हे सांगते की कसं या 4ही पद्धतीने काम करतं. जनरली कसं असतं माहिती आहे, मी कोणी लोक माझ्याकडे आले ना की त्यांना बोलतं करण्यासाठी मी जनरली विचारते की अरे तुम्हाला कसं होतं तुमचं लहानपण, काय अनुभव आला तुम्हाला, कसे होते आई वडील किंवा काय. नाही सगळं छान होतं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. तर मग मी विचारते आई वगैरे जरा अशी काही डॉमिनेटिंग, वडील डॉमिनेटिंग. मग सांगतात की हो वडील खूप डॉमिनेटिंग होते त्यामुळे आम्ही घाबरून असायचो असं तसं. आता ही वडील चांगल्याकरताच मुलांना शिस्त लावण्याकरताच हे करत होते. पण त्या अपत्याने त्याच्या तेव्हापासून जी मनामध्ये भीती बसलेली असते ती पुढे करत जाऊन इतकं हे होतं की मग त्याच्या व्यवसायावरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो की तो कॉन्फिडंटली आपलं प्रोडक्ट सांगू शकत नाही किंवा जिथे जाताना निर्णय घेऊ शकत नाही कारण त्याला प्रत्येक गोष्टीत भीती वाटते. हा एक अनुभव येतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की भूतकाळ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या इमोशन याचा पहिला आघात हा तुमच्या मनावर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो ह्याच्यातनं निर्माण होतो. काही जणं मला जे जाणवले ते न स्वीकारण्याकरता म्हणून खूप असं बडबड करणारे किंवा खूप असे हे होतात. काही जण निराशेने एकदम खचून जातात. बरोबर. कारण कोणालाच वाटत नसतं की माझ्या आयुष्यात काहीतरी प्रतिकूल परिस्थिती यावी किंवा येईल आणि मग ती आल्यानंतर
ती न ॲक्सेप्ट करण्याचा आपल्या मनाचा एक तारांबळ उडते आणि मग त्याचा तो ताण असतो. ओके. सो अशा डिप्रेशनच्या केसेस येतात किंवा कळत नाही, कॉन्फिडन्स नाही, बोलता येत नाही, अशा पण केसेस आहेत. सो हे मानसिक ह्याच्यावरती म्हणजे आपण उदाहरण म्हणू शकतो, एक एक्झाम्पल. शारीरिक बाबतीमध्ये कसं असतं की काही आजार होतो जो आपल्याला अनपेक्षित असतो, खूप मोठा असतो, किंवा प्रत्येक वेळेला मोठाच आजार असायला पाहिजे असं नाही. अगदी डायबिटीसमुळे वगैरे सुद्धा जर तुम्हाला लवकर झाला किंवा खूप हेवी असेल किंवा नॉर्मल, तर तुम्हाला प्रचंड काय म्हणतात लिमिटेशन्स असतात. हे खाऊ नका, ते खा, किंवा कंटाळा आला तरी व्यायाम केला पाहिजे वगैरे, हे सगळ्या ज्या काही मनाच्या स्टेजेस असतात. पण मग त्याचासुद्धा एक काळानंतर कंटाळा येतो की का बाकी सगळे अगदी मजेत खात आहेत आणि मीच आपलं हे काय, मला हे नाही खायचं, ते काय आंबे कमी खा वगैरे, असं काय काय आपण म्हणजे हे सगळं. मग त्याचा पण मनावर ताण येतो. किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याची प्रोलॉंग रिकव्हरीचा पिरियड आहे, तर मग माणूस किती काळ पॉझिटिव्ह राहील, मग त्याला कंटाळा येतो. कधी कधी काय होतं, कॉम्प्लिकेशन्स होत जातात. सुरुवात अगदी छोट्याशा गोष्टीने होते आणि मग त्याच्यातनं एवढी कॉम्प्लिकेशन्स होतात की पुढे 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 ते मग वाढत जातं. काही जणांच्या बाबतीत डायग्नोसिस चुकीचं होतं वगैरे. मग अशा वेळेला ती शारीरिक म्हणजे आता कॅन्सरसारखं सुद्धा शारीरिक ट्रीटमेंट घेताना सुद्धा आपल्याला मानसिक ताकद लागते आणि त्याचा दुहेरी परिणाम होतो. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही ते योग्य प्रकारे स्वीकारता, आणि जी औषधोपचार तुम्ही घेता की नाही त्याचासुद्धा चांगला परिणाम होतो. म्हणजे परिणाम एन्हान्स होतो म्हणतात ना, तसं या गोष्टींमुळे होतं. सो आलेला आजार स्वीकारणं, त्याची शांतपणे ट्रीटमेंट घेणं हा सुद्धा आहे. तर माझ्याकडे अशा केसेस आहेत की मोठे मोठे आजार झालेले आहेत, पण केवळ या हिलिंग मेडिटेशनच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यावर मात केली आहे आणि त्यांना ती बळ त्यावेळेला आलेलं आहे. कॅन्सर पेशंटसाठी पण तुमच्याकडे काय आहे? कॅन्सर पेशंट करता आहे ना, कारण कॅन्सर पेशंट एक तर ना ह्याचं नावच एवढं भयानक आहे की ते आपल्याला झालं आहे म्हटल्यावरच माणूस हवालदिल होतो. तर त्यामुळे त्याच्याकरता कॅन्सर ट्रीटमेंटमधनं जाताना म्हणून पण मी हिलिंग म्हणजे मेडिटेशन्स आहेत की जे त्यांनी ऐकून त्यांना स्ट्रेंथ येईल, मेंटल स्ट्रेंथ, किंवा इवन केमो बिमो असताना सुद्धा अशी पण मी ट्रीटमेंट देते जेणेकरून त्रास कमी होऊ शकतो त्या माणसाचा असं. ओके. आणि रिलेशनशिपच्या बाबतीत? रिलेशनशिपच्या बाबतीत कसं असतं माहिती आहे, रिलेशनशिप हे आपल्या प्रत्येक पायरीवर किंवा प्रत्येक म्हणजे म्हणतात ना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये रिलेशनशिपचा खूप मोठा भाग आहे. आई वडिलांपासून भाऊ बहीण आहेत किंवा तुमचे मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले कलिग्स, ह्या सगळ्यांमध्ये हा रिलेशनशिप इश्यू आहे. तर त्यामध्ये पण ते रिलेशनशिप जर मनासारखं घडून आलं नाही, लग्न ही गोष्ट अशी असते की ज्याच्यामध्ये तो जो आपला डाव जो फसला किंवा समोरनं अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर माणूस कोलॅप्स होतो. पण आता आपण बदलू तर शकत नाही परिस्थिती, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ लागते ना की मी योग्य काय करायचं, निर्णय काय घ्यायचा, ते करण्याकरता लागणारा जो अवेअरनेस आहे किंवा तो जो कामनेस यायला पाहिजे तो तुम्हाला, ते काही उदाहरणं आहेत माझ्याकडे. किंवा कधी कधी असं होतं की लग्नाच्या आधी काही अफेअर्स असतात, ती नाही वर्कआउट होत, पण मग त्याचं काहीतरी हे असतं. किंवा आईवडिलांची रिलेशनशिप नसतं. कधी कधी असं असतं की आईवडिलांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा हे, त्याच्यासुद्धा एक पोकळी असते मुलांच्या मनात आणि ती ना त्यांना जाणवत नसते. पण जेव्हा मी त्यांच्याशी ओपनली बोलते की अगं हो म्हणे, खरंच हो, मला कधी असं त्यांनी हे नाही केलं. म्हणजे कधी कधी हे बघा, ह्याच्यामध्ये मी आईवडील चुके आहेत किंवा पालकांनी मुलांनी असा विचार करायला नको वगैरे मी असं म्हणणार नाही. माझं म्हणणं ही ज्याची त्याची वागण्याची, रिॲक्ट होण्याची पद्धत आहे आणि ती परिस्थिती असते त्या घरामध्ये, तर ते पोकळी जाणवते. किंवा मी एखाद्या व्यक्तीकरता करत जाते कारण तो खूप डॉमिनेटिंग असतो आणि मग मी माझं मत व्यक्त करणंच एका काळ बंद करून टाकते. जाऊ दे ना, मी बोलले तर प्रॉब्लेम होईल. सो कम्युनिकेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिपमध्ये. तुम्ही मोकळेपणाने बोलू शकणारी व्यक्ती आहे का तुमच्याकडे, जी तुम्हाला हसणार नाही, हसणार नाही, तुम्हाला समजून घेईल. किंवा अनेक प्रश्न बोलून सुटू शकतात पण ते बोलले जात नाहीत, कधी भीतीमुळे, कधी ऑकवर्डनेसमुळे, किंवा कधी कधी समोरचा काय रिॲक्ट करेल या भीतीमुळे, किंवा समोरचा कधी कधी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. एक्झॅक्टली. मग अशा वेळेला मी परिस्थिती बदलू शकत नाही, समोरच्या माणसाला बदलू शकत नाही, पण मी माझ्या मनाची ड्रेन होणारी एनर्जी थांबवू शकते, ज्याने मला कळेल की माझा फोकस कशावर पाहिजे.
जे मला जिथे त्रास होतो ते आपण हे करू. हां, ते आपल्याला कमी होतं ना. आपण कसं असतं, शेवटी तुम्ही त्रास होतो म्हणजे काय, तर तुझा फोकस जे वाईट आहे त्याच्यातलं तिथे जातो आणि मग त्याचा सारखं तुला विचार मनात येऊन टोचणी लागते, तो त्रास झाला. आणि पॉझिटिव्ह ह्याच्याकडे तुझा फोकस असेल, ठीक आहे मी प्रयत्न केला नाही झाला, समोरच्या व्यक्तीला नाही पटत आहे, मी काही करू शकत नाही, मी माझ्याकडनं 100% केलं आहे. बरोबर. हे रिअलाईज होणं आणि ते त्याचा त्रास मनामधला कमी होणं, ते रिलेशनशिपचं झालं. आर्थिक बाबतीत सुद्धा असं आपण बघतो बघ की काही जणांच्या बाबतीत की खूप प्रयत्न करतात पण यश येत नाही. मग आता ह्याचं कारण शोधायला गेलं तर लक्षात येतं त्यांना स्वतःची किंमत इतकी कमी आहे ना, काही कारणांमुळे एकदम सेल्फ एस्टीम कमी आहे. हां, तर त्यामुळे ते स्वतः कोट करू शकत नाहीत त्याची चांगली किंमत. मग व्यवसायात असेल किंवा तुमच्या ॲप्रेझलमध्ये असेल, असं होऊ शकतं. किंवा काही जण भावनेच्या आहारी जाऊन कोणाला तरी तो फसवणाऱ्या माणसं अशी भेटतात, मग त्यांचे पैसे किती किती लाख अडकून राहतात असं. मग सगळं ठप्प होतं. काही वेळेला असं असतं की नको तिकडे पैसा, म्हणजे मी आपला उधळत जातो, मला प्लॅनिंग येत नाही, हां, म्हणजे मी भविष्याकरता काहीच तरतूद करून ठेवत नाही असं. ही जी काही आपली वृत्ती आहे ज्याच्यामुळे माझं नुकसान होत आहे, ती वृत्ती एक तर पहिली माझ्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तर मी काय करू शकतो, त्याचे दुष्परिणाम माझ्यावर जे होत आहेत ते तर मी थांबवू शकतो. समोरची व्यक्ती, सिच्युएशन मी नाहीच बदलू शकत. आणि आपण नेमकं काय करतो, त्यांना कळलं पाहिजे, ती व्यक्ती बदलली पाहिजे, ती रागवते म्हणजे काय, त्याला कसं कळत नाही मी इतकं सांगून. म्हणजे मोस्टली सगळ्या पालकांची अशी तक्रार असते, अरे मी त्याला ओरडते, अरे तू अभ्यास कर, अरे तू असं करू नकोस. पण जोपर्यंत ते त्याला पटत नाही, त्याचं स्ट्रक्चर विचारांचं वेगळं असतं असं. तर त्यावेळेला हे सगळं तुम्हाला मदत करेल. ओके. आणि नक्कीच करेल, कारण त्याची गरज आहे. आता गरज आहे, खूप गरज आहे, खूप गरज. कारण लाईफच्या प्रत्येक काय म्हणतो आपण एरियामध्ये या सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज आहे, खूप गरज आहे. आणि मुलांना पण आहे. म्हणजे माझ्याकडे अशी पण मुलं आहे 6-6 वर्षापासून मेडिटेशन ऐकतात. अरे वा. माझ्याकडे अशी मुलं आहेत जी 6-6 वर्षापासून मेडिटेशन ऐकतात आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. आणि आई ऐकते, ते काय आहे म्हणून उत्सुकता म्हणून जातात. किंवा आया असं करतात की तुम्ही असं करा, ते त्याच्याकरता असेल तरी मला द्या, मी ऐकते, मग त्याच्या कानावर पडेल. सो असं म्हणजे हां, उपयोग होतोय लोकांना असं. आणि कुठलाच एरिया असं नाही, म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम नाही. अगदी मूल होण्यापासून जिथे बघ भावना आपल्या आयुष्याच्या ज्या ज्या फील्डमध्ये निगडीत आहेत ना, तिकडे ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती नक्कीच काम सगळीकडेच. म्हणूनच मी तेच म्हणते की आपण काढूच शकत नाही ना असं कुठला एरिया, कारण आपण रोबोट नाहीच ना, आपल्याला भावना आहेत. हां, आणि आपण सर्वसामान्य माणसं, आपल्यामध्ये तेवढी ती स्टेडीनेस नाहीये, आपण गोंधळूनच जातो की आपल्याला प्रायोरिटी सेटिंग करता येत नाही. मग ते करण्याकरता, कारण हे बघ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण कधी जेव्हा तुला ती शांतता, स्थिरता असेल तेव्हा. येस. तर इथं मला एक विचारायचं आहे की आता बोलता बोलताना तुम्ही एक वाक्य बोलला होतात की समाधान पाहिजे, ते कुठल्याही क्षेत्रात असेल. हो. तर हे थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा ना की का पाहिजे, म्हणजे का गरजेचं आहे समाधान. हे बघ, समाधान ही एक भावना आहे, बरोबर आहे. बरोबर. फिलिंग आहे. आता कुठलीही गोष्ट सॅटिस्फॅक्शन, हां, कुठलीही गोष्ट जेव्हा तुझ्या बाबतीत घडते म्हण, किंवा काही तू मिळवतोस म्हण, म्हणजे अगदी तू आधी छान मस्त यश मिळवलंस, तर तुला काय फील होतं, कुठे फील होतं ते यश? छान वाटतं. म्हणजे हां, कुठे वाटतं? इथं हार्टमध्ये, हृदयात. हां, एक्झॅक्टली. सो कितीही यश मिळालं आणि कुठलंही मिळालं तरी त्याचा अनुभवण्याचं माध्यम काय? मन. मनात. बरोबर. मनातनं मला वाटतं, सुख वाटतं, दुःख वाटतं, निराश वाटतं, हे सगळं मनाच्या पातळीवर. म्हणजे भावनांचा उगम किंवा भावनांचा जो काही परिणाम होतो तो कुठे होतो? मनावर. त्यांचा उगम कुठे आहे? मनामध्ये. हां, आता समाधान ही गोष्ट खूप महत्त्वाची. म्हणजे आपल्याला हे जे काही संत सांगत असतात, गुरु सांगत असतात की सगळ्यात काय ना, तुला समाधानी वाटलं पाहिजे. कारण आता तुझं जसं श्रीमंत हे आहे, मग तुला जसं अपेक्षित आहे की श्रीमंत म्हणजे पैसा नाही, हां, त्याच्यामध्ये समाधान असेल तर त्या श्रीमंतीला अर्थ आहे. बरोबर आहे. तसं हे समाधान आहे की माझ्याकडे आत्ता आहेत बाबा, माझं महिना बाबा एक 20-25 हजार उत्पन्न आहे आणि मी त्याच्यात समाधानी आहे, मला पुरेसं वाटतंय. तर मग ती तुझी मेंटल स्टेट झाली. त्याच्या नाही तर कधी असतं की मला हे मिळालं आहे, म्हणजे हल्ली जे रेसिंग झालं आहे ना,
की मला एवढं 4 कोटी मिळालेत पण मला 10 कोटी मिळाले पाहिजेत. मग तो जो स्ट्रेस मी घेते आणि मग मी त्या 10 कोटी मिळवण्याकरता धावत सुटते. मग मी कसला स्वतःकडे बघत नाही, मग मी आणखीन काही गोष्टी मग त्याच्यामध्ये समाधान कुठे आलं? उद्या 10 कोटी मिळाल्यानंतर पण तू म्हणणारच आहेस की माझ्याकडे 15 कोटी का नाही. सो आपण जे म्हणतो की पूर्वीची माणसं बघ खूप समाधानी होती, ते नाही आता. कारण ती विचार करायची पद्धत त्यांची तशी होती. आणि हे समाधान मिळवण्याकरता म्हणूनच हे पूर्वस्मृती पद्धती काम करते. कारण शेवटी तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, तुम्ही समाधानी असल्यानंतरच तुमचं मन शांत स्थिर होऊन तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. बरोबर आहे. हां, कारण आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी तुम्ही सक्सेस मिळवली पण तुमचं मन जर समाधानी नसेल, एक्झॅक्टली उपयोगच नाही ना. एक्झॅक्टली. किंवा आता मी म्हटलं तसं की भरपूर पैसा आहे पण तुम्हाला ते त्याचं कौतुक दाखवायला कोणी माणूसच नाही आयुष्यात, किंवा अशी प्रामाणिक कोण व्यक्ती नाही तुझ्या आयुष्यात की ज्याच्या डोळ्यात खरंच पाणी येईल तुझं यश बघून. तर मग आपण म्हणून काय करायची ही श्रीमंती किंवा काय करायचं आहे वैभव, बरोबर असं आपण म्हणतो ना. तसंच आहे मनाची श्रीमंती किंवा मनाचं समाधान. आता आपल्यापेक्षा संत वेगळे कसे की त्यांच्या आयुष्यात काही कमी कठीण प्रसंग होते का? बरोबर, प्रत्येक संतांचा एक एक खूपच म्हणजे त्यांच्या, पण त्याही काळात ते समाधानी होती, त्याही परिस्थितीत ते त्यांचं नामस्मरण किंवा हे चाललेलं असायचं असं. अर्थात आपण संत नाही, आपण सर्वसामान्य माणसं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला उपाय मिळाला पाहिजे. तो तुम्हाला ह्याच्यातनं मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं मनाची ताकद मिळेल आणि त्याच्याकरता मात्र तुम्हाला काम करायला लागेल. पी हळद हो गोरी अशी ही ट्रीटमेंट नाही. येस. आता थोडंसं तुमच्या पुस्तकांबद्दल सांगा ना, की तुम्ही खूप छान पुस्तकं पण लिहिली. हो. हिलिंग हा प्रकार जेव्हा मी ठरवलं मनापासून की ह्याचा प्रसार केला पाहिजे, तर पुस्तक हे एक असं माध्यम आहे की ते जिथे मी पोचणार नाही तिथे पुस्तकं पोचू शकतात. म्हणून मला जेव्हा 50 पूर्ण झाली वयाची तेव्हा मी असं ठरवलं की आपण पुस्तक लिहूया. 50 नाही, 60 होईल. तर मी 2017 साली तेव्हा मला असं आदेश आला गुरूंकडनं की तू ह्याच्यावरती पुस्तक लिही. अर्थातच मी खरं सांगायचं तर ही कुठलीच गोष्ट आपण सर्वसामान्य माणसांनी केलेली नसते. पुस्तक लिहिणं म्हणजे काय, त्याची काय प्रक्रिया असते काय, पण तो योग्य गायडन्स ती अशा योग्य व्यक्ती मला भेटत गेल्या. आणि 2017 साली मी माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं, हिलिंग एक प्रकाशवाट. की हिलिंग म्हणजे काय किंवा काय असं लोकांना कळावं, त्याचा प्रसार व्हावा म्हणून. आणि मग जेव्हा ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती 2019 आली, तर मग ते अनुभव आणि ह्याच्याकरता मी गेल्या वर्षी म्हणजे 2024ला माझ्या सेंटरला 10 वर्ष पूर्ण झाली. तर त्यावेळेला पण मला अक्षरशः म्हणजे मी डिसेंबरमध्ये आमच्या सगळ्या टीम मेंबरशी मीटिंग घेतली होती की आपल्याला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपण फेब्रुवारीमध्ये 23 जानेवारीला होत होते. मग त्याच्यानंतर ते चांगला दिवस आणि हॉल वगैरे अवेलेबिलिटी धरून आम्ही 11 फेब्रुवारीला तो हॉल बुक केला होता. तर मी म्हटलं आपण त्या दिवशी दशकपूर्ती सोहळा करूया वगैरे, असं सगळं आमचं डिसेंबरमध्ये झालं बरं का. एक साधारण मिड डिसेंबरला आमची मीटिंग झाली. कोणी काय करायचं, विषय काय करायचा, प्रोग्राम कसा करायचा, सगळं ठरलं. आणि मग नंतर मला एकदम असं अचानक आलं की आता पुस्तक लिही पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर. माझ्या पोटातच खड्डा पडला. 11 फेब्रुवारी डेट आहे आणि हे कसं काय माझ्याने होणार आहे. बरोबर, पण करून घेणार आहे ते मी म्हणते तसं. दत्त जयंतीला लिहायला सुरुवात केली. 21 दिवसात पुस्तक पूर्ण झालं. समृद्धी एक भावना त्याचं नाव आहे. ते 11 फेब्रुवारीला प्रकाशित केलं. आणि अशी ती दोन्ही पुस्तकांची कथा आहे. आणि पहिलं पुस्तक जे मराठीतनं केलं तर लोकांनीच सांगितलं की ह्याचं इंग्लिश झालं पाहिजे कारण हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून मग ते हिलिंग द पाथ ऑफ लाईट म्हणून ते पण एक 2-3 वर्षांनी प्रकाशित केलं. ओके. आणि हे पुस्तकं जर हवे असतील तर मग त्याचं कसं आहे? एक तर सगळ्या लिडिंग स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे पुण्याला, मराठीला, आणि बुक गंगावरती पण अवेलेबल आहे. आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर अजून नाही आहे, ती प्रोसेस आमची सुरू आहे. पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी देऊ शकतो ना की लोकांना जर घ्यायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकतो. मी तो नंबर देईन, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात, तर पाठवू शकते मी. असंही होऊ शकतं. तर थँक्यू सो मच वृषालीजी की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतका वंडरफुल एपिसोड आज दिलात. म्हणून कारण की बरेच असे लोक आहेत की जे खूप त्रासातून जात आहेत आणि त्यांना काही मार्ग सापडत नाही की किंवा कोणी गाईड करणारं भेटत नाही की यार मी आता काय करू, कोण मला मार्ग दाखवेल.
आणि तुमच्याकडे एक पद्धत आहे की जी लोकांना मदत करू शकते, त्यांच्या त्रासातून त्यांना बाहेर काढू शकते. तर खरंच पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात. येस नक्कीच थँक्यू. तुमचे सुद्धा एकतर तुमची कन्सेप्ट मला आवडली, त्यामुळे मला असं वाटलं त्या पूर्वस्मृतीमध्ये जी समृद्धी म्हणतो ना आम्ही त्याच्याशी कुठेतरी रिलेटेड आहे. त्यामुळे श्रीमंत व्हा हा टॅग घेऊन तुम्ही जे काम करताय इट्स रिअली वंडरफुल. आणि तुम्ही पण मला संधी दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमची उत्तरोत्तर प्रगती हो ही परमेश्वर चरणी, महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. आणि आपण तुमचे जे काही डिटेल्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये पिन करून टाकू. म्हणजे ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचे ते डायरेक्टली तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतील. हो येस. माझं एक महिन्यातनं एक लाईव्ह सेशन असतं, तर त्याची लिंक पण मी तुम्हाला म्हणजे लिंक म्हणण्यापेक्षा तो हे देईन, त्याने लोक त्या लिंक घेऊन जॉईन होतील. सो दे कॅन एक्सपिरियन्स. म्हणजे लोकांना कळत नाही मेडिटेशन म्हणजे काय, तर ते एक अनुभव घेतील. त्याचप्रमाणे वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर भरपूर मेडिटेशन्स आहेत. येस येस. ओके थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि आपलं जे चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ त्याला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मॅमचं जे चॅनल आहे वृषाली लेले नावाने त्यालाही सबस्क्राईब करा. तिथेही खूप छान असा कॉन्टेंट आहे की जो तुम्हाला स्पिरिच्युअलिटीच्या आणखी जवळ नेईल, आणखी थोडंसं तुम्हाला हील करेल. म्हणून त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही जवळचे लोक असतील की ज्यांना खूप त्रास होतो आहे, त्यांना मार्ग सापडत नाही आहे की त्यातून बाहेर कसं पडावं, तर त्या सगळ्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुम्ही शेअर केलेला एक व्हिडिओ त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.